नमस्ते मित्रांनो. मनपूर्वक मनपूर्वक तुम्हाला नमस्कार. आपण पुनर्जन्मावरती बोलतो आहोत, त्यातल्या कथा ऐकतो आहोत. आज त्यातलीच कथा तुम्हाला एक सांगणार आहे, परंतु तुम्हाला एक विनंती करणार आहे. तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही लाईक करा ना, सबस्क्राईब करा. विनामूल्य अनेक कथा माझ्या तुम्हाला ऐकता येणार आहेत. ठीक आहे, चल आता आपण कथा सुरू करूया. ती आली, घराच्या बाहेर पायरीवर बसली. घामानं पूर्ण डबडबलेली होती. पदरानं तिनं आपलं तोंड पुसलं. तेवढ्यात माई बाहेर आल्या. कोण? ती बोलली नाही. पाणी हवं? ती बोलली नाही. माई स्वतः आत गेल्या आणि त्यांनी तांब्या भांडे घेऊन आल्या. ती तिथंच पायरीवर बसली होती आणि तेवढ्यात मध्ये बाळाचा आवाज आला. लहान बाळाचा, 12 दिवसाच्या बाळाचा आवाज आला आणि त्या कानावर आवाज पडता क्षणीच ती उठली आणि तशी पळत सुटली. घरात मध्ये आत शिरली. बरोबर ज्या रूम मध्ये ते बाळ होतं, पाळणा होता, तिथे गेली. माई पाठीमागून गेल्या. त्या बघतच राहिल्या. कुठली कोण बाई? ती गेली, आतमध्ये गेली आणि तिनं पाळण्यातलं बाळ काढून घेतलं, मांडीवरती घेतलं, पदराखाली घेतलं. ते दूध पिऊ लागले. माईना आश्चर्य वाटली, कुठली कोण बाई? ना तिचं नाव माहीत आहे, ना तिचं गाव माहीत आहे. ती आली आणि डायरेक्ट बाळाला घेतलं आणि छातीशी लावलं आणि बाळ पण शांत झालं. माई पाहतच राहिली. बाळाचं पोट भरलंय की ती बाई पट्टा पट्टा बाळाची मुके घेऊ लागली, गालाची मुकी घेऊ लागली, पायाची मुकी घेऊ लागली, हाताची मुकी घेऊ लागली. माई पाहत होती, कोण कुठली? या बाळाशी हिचा लळा कसा लागला? आणि तोंडानं बडबडत होते, माझं बाळ, माझं लाडकं बाळ, माझा राजा, माझा 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 हा राजा, माझा राजा. पट्टा 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 ती बाई मुक्की घेत होती. बाईची सुद्धा डोळे ते बघून पप्पा वाहू लागले होते. दिवसभर त्यांचं ते चाललंच होतं, ते बाळ आणि ती. माई आत गेले आणि तिला विचारलं, अगं तुझं नाव काय? नंदा. नंदा कसं शक्य आहे ते? माई अधिक बोलल्या नाहीत. संध्याकाळपर्यंत त्यांचं ते बाई आणि त्या बाळाचं चाललेलं होतं. माई आपुलकीनं प्रेमानं तिकडे बघत होती. संध्याकाळी सुशील आला, माईंचा मुलगा. आप्पा आले. सुशील न पाहिलं की आपलं बाळ, ही कोणतरी बाई, तिचं शरीर वेगळे, ती वेगळी दिसायला आणि ही परकी बाई आपल्या बाळाला घेऊन कशी बसली तिथं, बाळावर बोलते, अगदी त्याच्याशी खेळते, पटापटा त्याचं मुख घेते. कोण बाई? तो डायरेक्ट माईंकडे गेला, म्हटला, माई कोण आहे ती बाई? नंदा म्हणून नाव सांगितले. कसं शक्य आहे ते? आपण पण तिथं आली. कसं शक्य आहे? बरोबर 12 दिवसापूर्वी माझी बायको गेली, आपण सगळ्यांनी तिला पोचवली, अग्नी दिलेला आहे. बाळंत रोग झाला होता तिला आणि त्यात ती बाळंत रोगात मध्ये ती गेली. ही माझी बायको नाही, ती वेगळी दिसायला होती, ही वेगळी दिसायला आहे. असू दे, आपल्या बाळाची काळजी होती ना आपणाला, ती बाळाला चांगलं सांभाळते, तू तिला दुखवू नकोस, माईने सांगितलं. जेवण खाणं झालं. नंतर सगळ्यात उशिरा ती आली. तिनं ताट घेतलं, जेवायला घेतले, जेवली.
निघून पुन्हा बाळाजवळ गेली. पुन्हा तिचं बाळाबरोबर, अरे अंगाई म्हणत होती ती, निज निज लढी बाळा. ती माऊली त्या बाळाला सोडून कुठं जायलाच तयार नव्हती. तेवढ्यात मध्ये सुशील आपल्या झोपण्याच्या खोलीत आला. तिथंच पाळणा होता. तेवढ्यात मध्ये त्या नंदानं पाहिलं आणि ती ओरडली, इथं काय आला तुम्ही? काय तुमचा माझा संबंध? कशासाठी आला इथं? अरे तू माझी पत्नी. नाही नाही नाही, मी कुणाची पत्नी नाही. इथं येऊ नका, इथं येऊ नका. चला चला, बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जा. सुशीलला प्रश्न पडला, ही मुलाला आपलं मानते, मुलाची आई मानते, आणि मलाच का मानत नाही? मी तिचा पती असताना मला कशी म्हणते बाहेर जा, बाहेर जा म्हणून? तो दुसऱ्या रूम मध्ये जाऊन झोपला. आता हे नेहमीच झालं. तो बाळ आणि ती त्याची आई, अरे दोघं एवढी एकमेकात गुंतून गेली होती. जरा नंदा दिसली नाही की ते बाळ केकाटत होतं, रडत होतं, आणि हे सुद्धा गेल्यानंतर पटकन उचलून घेत होती, माझं बाळ, माझा लाडकं, माझा बाळा. अरे बघण्यासारखा खेळ चालू होता. आई होती ती तिची. आईचं हृदय आपणाला कुणाला हे समजत नाही. अरे नजर आटू देत होती आपल्या बाळावरनं ती माय. बाळ झोपेना तर झुला देत रात्र रात्र जागत होती ती माय. अरे ती माय होती. सतत बाळ बाळ बाळ, माझा राजा आणि माझं कोकरू, माझं पाडस, माझं बाळ. वर्ष कसं भुरकून निघून गेलं. बाळ आता मोठं झालं होतं. छोटी छोटी वाक्य बोलू लागलं होतं. ते माई माई करत आजीकडे जात होतं. आप्पा आप्पा म्हणून त्यांच्याकडे जात होत. पप्पा पप्पा हे दोनच शब्द बोलत आपल्या वडिलांकडे जात होतो. नंदाला आता जाणवू लागलं होतं, आपली गरज संपली आता. ज्या ओढीनं इथं आपण आलो, ज्या आत्म्यानं इथं मला आणलं, तो आत्मा आता संतुष्ट झालेला आहे. बाळ मोठं झाले, स्वावलंबी झाले. आता खरं तर आपली तशी गरजच उरलेली नाही. अंगावरती दूधही पित नाही. आपण आता या घरावर बोजा होता कामा नाही. एका दुपारी माई झोपली असताना नंदा बाहेर पडली. हरवलेल्या मनस्थितीत मध्ये रस्त्याने चालले होते आणि तेवढ्यात मध्ये करकुचून गाडीचे ब्रेक लागले आणि मोठा आवाज झाला आणि त्याच बरोबर किंकाळी. नंदा गेली. आता तिचा असंतुष्ट आत्मा संतुष्ट होऊन गेला. शरीर तर गेलंच होत. मित्र, अतृप्त मातेचा हा आत्मा, अतृप्त मातेचा हा आत्मा आपल्या बाळासाठी पुन्हा एकदा आला होता. दुसऱ्याच्या शरीरानं, दुसऱ्या ह्यालाच म्हणतो आपण पुनर्जन्म.